लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा आणि मध्य प्रदेश जिल्हा बडवानी दोन्ही राज्यांची सीमा एकच असल्याने या सीमा भागांमध्ये मध्य प्रदेश पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी नाकाबंदी संदर्भात चोपडा नगर परिषदेच्या मीटिंग हॉलमध्ये बॉर्डर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। या मीटिंगमध्ये जवळपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच बडवानीचे पोलीस अधीक्षक पुनीत यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक बडवानी व जळगाव तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, दोन्ही राज्यातील सीमालगतच्या जिल्ह्यातील अधिकारी बॉर्डर मीटिंग निमित्त उपस्थित होते। यावेळी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी RO वाघ तसेच दारूबंदीचे अधिकारी आदी उपस्थित होते। तर यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय कसा राहील या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कसे काम करावे या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले। आज लोकसभा 2024 इलेक्शनच्या निमित्तानं इथला बॉर्डर मीटिंग बडवानी जिल्हा पोलिसांसोबत करण्यात आलेलं आहे। बडवानी जिल्ह्याच्या SP, ॲडिशनल SP आणि स्थानिक सर्व अधिकारी इथं मीटिंगमध्ये हजर होते आणि या मीटिंगमध्ये इंटरस्टेट चेकपोस्टच्या बद्दल कोऑर्डिनेशन पण केलेलं आहे आणि कुठे लावायचं आहे आणि कशा पद्धतीने लावायचं आणि एक दुसऱ्यांना इन्फॉर्मेशन शेअरिंग या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेला आहे। आणि बडवानी जिल्ह्यासोबत हे उमरठीचे एक खूप मोठी इश्यू होत्या आणि आपल्याकडेही काही गुन्हा दाखल होत्या। त्या उमरठीच्या गावामध्ये कशा पद्धतीने आपण जॉईंटली काम करता येईल त्याच्याविषयी पण आम्ही चर्चा करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यासोबत आमच्याकडचं जे वॉन्टेड आहे, आमच्या गुन्ह्यामधलं जे फरारी आरोपी होत्या त्याच्या लिस्ट आणि ज्याचा ॲड्रेस आणि रिसाइडिंग बडवानी जिल्ह्यात होत्या त्याच्या लिस्ट त्यांना देण्यात आलेलं आहे। त्यांनी आश्वासन दिलं की त्यांना प्रयत्न करून त्या आपल्या लिस्टमधल्या लोकांना अटक करून आपल्याला ताब्यात देईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे SP साहेबांनी। आणि त्याच्यासोबत आमचं गुन्ह्यामधलं जे जुने आरोपी आहे त्याच्यावरती देखरेख ठेवणं आवश्यक आहे अशा लोकांची लिस्ट देखील आम्ही त्यांना देण्यात आलेलं आहे। त्याच्यावरती त्यांच्या जागावर त्यांच्या जिल्ह्यामध्ये देखरेख ठेवतील आणि त्याच्यावरती योग्य तो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतील म्हणून त्यांना लिस्ट देण्यात आलेलं आहे आणि सर्व बाबतीत कोऑर्डिनेशन झालेलं आहे। देखिए, बड़वानी ज़िला की बॉर्डर जलगांव डिस्ट्रिक्ट से लगती है और आगामी लोकसभा चुनाव को देखते हुए इंटर स्टेट मीटिंग्स पर इलेक्शन कमीशन का खासा जोर रहता है ताकि दोनों सीमा की दोनों ओर की पुलिस का समन्वय काफ़ी अच्छा बना रहे। इसी परिप्रेक्ष्य में SP जलगांव के द्वारा मीटिंग होस्ट की गई है चोपड़ा में और बड़वानी से मेरे साथ एडिशनल SP, हमारे जो बॉर्डरिंग SDOP हैं और बॉर्डरिंग SHOs हैं, उनकी पूरी टीम के साथ हम यहाँ पर आए हुए हैं। एक डिटेल डिस्कशन हमारा बॉर्डरिंग इश्यूज़ को लेकर हुआ है। SP साहब के द्वारा हमें एक डिटेल्ड प्रेजेंटेशन भी बताया गया है और जो पुलिस से रिलेटेड सारी जानकारियाँ रहती है दोनों ज़िलों की वो आपस में एक्सचेंज हुई है, जिसमें जो मेजर फोकस किया गया है आगामी लोकसभा चुनाव को देखते हुए जो हमारा इंटर स्टेट नाकों का प्लेसमेंट्स रहेगा जो बॉर्डर एरिया पर रहता है उनको हम कैसे स्ट्रेंथन कर सकें, ज़्यादा से ज़्यादा जो अवैध गतिविधियां होती हैं उन पर लगाम लगा सकें और जो क्रॉस बॉर्डर इश्यूज़ रहते हैं उनमें ज़्यादा से ज़्यादा सीजर हम कर सकें। इन सभी इश्यूज़ को लेकर डिटेल में डिस्कशन हुआ है। हमारे सभी अधिकारियों का कोऑर्डिनेशन हमने करवाया है। लोकल लेवल से लेकर SP लेवल तक दोनों ज़िलों की पुलिस प्रॉपर्ली कोऑर्डिनेटेड है और हमारा जो उद्देश्य है वो यही रहेगा कि आगामी जो आचार संहिता के दिन अभी शेष हैं इनमें से ज़्यादा इलीगल एक्टिविटीज़ को हम रोक पाएँ, ज़्यादा से ज़्यादा हम सीजर कर पाएँ और इलेक्शन रिलेटेड जितने भी टास्क हैं उनको कोऑर्डिनेटेड वे में हम पूरे कर पाएँ।